माझ्या डाव्या बाजूला आहे बागणे चौक, माझ्या उजव्या बाजूला स्टँड चौक आणि माझ्या पाठीमाग आहे लंबवांनाची फेमस ओंकार मिसळ. तासगाववाल्यांसाठी बेस्ट आहे. तासगावात गेल्या 33 वर्षापासून फेमस असलेलं हे आहे ओंकार मिसळ, जिथं ही फेमस दही मिसळ आणि हे फेमस असलेलं फ्रूट सॅलड मिळते. फ्रूट सॅलड बोललं मग तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. पण ओंकार मिसळ ह्या नावानं तासगावात कोणच ओळखत नाही. सगळी याला लंबवानाची मिसळ म्हणूनच ओळखतात. यांचं नाव आहे बालकृष्ण नायर, म्हणजेच तासगावात फेमस असलेलं लंबवाना. अगदी यांच्या मिसळीप्रमाणे आणि फ्रूट सॅलड प्रमाणे. आणि स्वभावाने एकदम गोड माणूस आहे बरं का. सगळ्या संग एकदम चांगलं बोलणं चालणं असतं. मी इथली मिसळ पहिल्यापासून खातोय जो, पण माझ्याप्रमाणे तासगावातली बरीच मंडळी रोज सकाळी 10 वाजता इथं मिसळ खायला हजर असते. इथं बाकीचं काय फापट पसरा आयटम नाही तिजो, फक्त दही मिसळ. हा काय बाहेर दिसते. आणि ही मस्तपैकी फ्रूट सॅलडच मिळते. फ्रूट सॅलडची किंमत पण 50 रुपये आहे आणि मिसळची पण किंमत 50 रुपये आहे. इथल्या दही मिसळचा जर विषय म्हटला तर आता पहिल्या टेस्ट मध्ये आणि आताच्या टेस्ट मध्ये जरा फरकच आहे, पण तरी पण मिसळ चांगली लागते. आणि दर शनिवार आणि दर संकष्टीला इथं उपवासाची मिसळ पण मिळते. पण राहिला विषय इथला फ्रूट सॅलडचा. हा तासगाव तालुक्यातलं सांगली जिल्ह्यातलं बेस्ट फ्रूट सॅलड जरी म्हणलं नाही, कुठल्याही पद्धतीचं यात इसेन्स नाही आणि एकदम फ्रेश आणि सगळं फ्रूट्स आहेत बघा. याच्यामध्ये चेरी, ऍपल, चिक्कू, डाळिंब याच्यात आणि एकदम नॅचरल, कुठलाही इसेन्स नाही काय नाही. त्यामुळे तासगावात कधी आला तर लंबवानाची मिसळ आणि स्पेशल ही फ्रूट सॅलड खाल्ल्याशिवाय तर अजिबात जायच ना. तुम्ही मिसळ खावा, मी बिस्किट खातो.